सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आज आपण सगळेजण गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे, गणेशोत्सव चालू आहे आणि त्या गणेशोत्सवामध्ये आजचा आपला हा सत्संग आणि आपण मुद्गल ऋषींच्या सहवासात आहोत आणि मुद्गल ऋषी बाप्पाच्या सहवासात आहेत आणि बाप्पाकडनं ते 4 कलांचं पूर्ण ज्ञान घेत आहेत की आकर्षण, वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व. या 4 कला अवगत करून घ्यायच्या आहेत आणि त्या अंगीभूत करत असताना, अवगत करून घेत असताना आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. एक एक गोष्ट बाप्पा सांगतायत आणि मुद्गल ऋषींनी आता वचन दिलेलं आहे बाप्पाला की तुझे सांगशील ना तर मी पूर्णपणे ऐकणार आहे आणि नुसतं ऐकणार नाही तर मी ते कृतीमध्ये आणणार आहे आणि जेव्हा मी ते कृतीमध्ये आणीन तेव्हाच त्या कला माझ्या ठाई पूर्णपणे अंतर्मुख होणार आहेत, माझ्या ठाई पूर्णपणे त्या अंतर्भूत होणार आहेत. आणि आपणसुद्धा या सत्संगाच्या माध्यमातून हे कुठेतरी स्वतःला कमिटमेंट केलं आहे, स्वतःशी आपण वचनबद्ध आहोत की हे सत्संग मी नुसते ऐकून सोडणार नाही, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती माझ्या व्यवहारामध्ये मी वापरीन. माझं काम, क्रोध, लोभ निघून जाईल याच्यावरती माझा मुळीच विश्वास नाही, परंतु त्याच्यावरती कंट्रोल आणण्याकरता मी नक्की प्रयत्न करेन. आणि या प्रयत्नाच्या रस्त्यावरती असताना आज गणपती बाप्पाला मुद्गल ऋषी विचारतात की बाप्पा आज मला तुम्ही काय सांगणार आहात. त्याला बाप्पा म्हणले की आज मी तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की ज्याच्याने तुझ्या आयुष्यामध्ये समाधानाची प्राप्ती होईल. बाप्पा समाधान कधी होतं का, असं मुद्गल ऋषींनी मोठ्या कौतुकाने गणपती बाप्पाला विचारलं. बाप्पा म्हणला बिलकुल समाधानी माणसाला होता येईल, प्रत्येक माणूस समाधानी असेल, फक्त हे समाधान जे आहे हे समाधान त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मग समाधान कुठे वाटतं, समाधान कधी वाटतं आणि समाधान कसं वाटतं, या 3 गोष्टीची मला उत्तरं देशील का. आता बाप्पाचं असं होतं की बाप्पा स्वतः बुद्धिदाता आहे आणि त्याच्यासमोर मुद्गल ऋषी बसलेत. विचार करा थोडं, गणपती बाप्पाच्या समोर आपण कधी असू आणि गणपती बाप्पाने आपल्याला प्रश्न विचारला तर तो बुद्धिदाताच्या समोर बसलेला असताना आपण काय उत्तर देऊ शकणार. आणि तशीच अवस्था मुद्गल ऋषींची होती, परंतु मुद्गल ऋषींना ते सगळं जाणून घ्यायचं होतं, विश्वाच्या कल्याणाकरता आपल्यापर्यंत ती माहिती पोचवायची होती, त्यामुळे ते प्रयत्न करत होते. आणि गणपती बाप्पा कायम सांगायचं, हे बघ मुद्गल तुझं ना चुकलं तरी चालेल पण तू उत्तरं दे. म्हणजे संभाषणाचा हा नियम आहे की ते दोघांकडनं असायला पाहिजे. तर तू तुझ्याकडनं संभाषण तर चालू ठेव, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न तर कर, फार फार तर काय होणार आहे ते चुकणार आहे. मग त्यावरती मुद्गल ऋषींनी खूप विचार केला आणि ते म्हणले की देवा मनामध्ये समाधान असायला पाहिजे. तर देव म्हणला चूक, हे उत्तर चुकीचं आहे. मग बुद्धीने समाधानी व्हायला पाहिजे का. त्यावेळेला बाप्पा म्हणला नाही, बुद्धीने पण समाधानी नाही. मग देहाने व्हायला पाहिजे का. तर म्हणले देहाने सुद्धा समाधानी नाही. मग कशामध्ये समाधान यायला पाहिजे. त्याला बाप्पांनी त्यांना सांगितलं की चित्तामध्ये समाधान यायला पाहिजे. तुझ्या शरीरामध्ये चित्त आहे याची तुला जाणीव आहे का. त्याला ते म्हणले की हां, चित्त माझ्या शरीरामध्ये आहे आणि माझ्या आत्म्याच्या बरोबर आहे आणि खरोखरी चित्तामध्ये समाधान असावं लागतं. आपल्याला तो श्लोकसुद्धा माहिती आहे किंवा तो अभंग पण आपल्याला माहिती आहे की चित्ती असू द्यावे समाधान आणि नामा परिते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जासी. म्हणजे अनंत ठेविले तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे, चित्तामध्ये समाधान वाटायला पाहिजे. मग गणपती बाप्पा म्हणला चित्त माहिती आहे का तुला कशापासून बनलं आहे, याची व्यापकता किती आहे. मुद्गल ऋषी म्हणले नाही माहिती बाप्पा. म्हणले चित्ताची निर्मिती आकाशापासून झालेली आहे. बघा आपल्याला चित्त माहिती नाही, आज आपल्याला कळते की चित्ताची निर्मिती कशापासून झाली आहे. तर जे चित्त आपल्याकडे आहे हे चित्ताची निर्मिती आहे, ती निर्मिती आकाशापासून झालेली आहे. गणपती बाप्पा सांगतात की एकूण 36 प्रकारची तत्त्व आहेत, त्यातलं हे 36वं तत्त्व आहे की त्या तत्त्वामध्ये, त्या क्षेत्रामध्ये 36 क्षेत्रामधलं हे एक तत्त्व आहे की जे तत्त्व आम्हाला सांगतं की चित्त हे आकाशापासून बनलेलं आहे आणि त्याला चिदाकाश असंही म्हणतात. म्हणजे चित्त केवढं मोठं आहे, त्याची व्यापकता किती मोठी आहे. तर जेवढं मोठं आकाश आहे मुद्गला तेवढं मोठं चित्त आहे आणि आपल्या चित्ताला सुद्धा चिदाकाश आपण म्हणलेलं आहे की अख्खा आकाश आपण त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतो, एवढी त्याची व्यापकता आहे. आणि अशा चित्ताच्या ठिकाणी ज्या वेळेला समाधान पावेल ना त्याच्या वेळेला ह्या कला तुझ्याकडे पूर्णपणे अंगीभूत होतील आणि त्याचा तू पूर्णपणे वापर करू शकशील.
आता समाधान प्राप्त झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये सुख मिळत नाही, समाधान प्राप्त झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही, आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीतली उत्कंठा संपत नाही, कुठल्याही गोष्टीमधलं जे आपल्याला क्युरियासिटी आहे ती क्युरियासिटी संपत नाही जिथपर्यंत समाधान लाभत नाही. मग समाधानाच्या बाबतीमध्ये बाप्पाची आणि पूर्णपणे चर्चा दोघांची चाललेली होती. म्हणजे बाप्पा वेगवेगळ्या याच्याने विचारांनी ते समाधान समजून सांगत होता. आणि मग हे समाधान माणसाने कसं प्राप्त करून घ्यायचं, चित्त कसं समाधानी करायचं ह्याच्याबद्दल देखील बाप्पा त्या ठिकाणी सांगत होते. मग त्यावेळेला सांगत असताना बाप्पाने अनेक उत्तम उदाहरणं ही त्यावेळेला मुद्गल ऋषींना दिली. आणि आपण आज हे चित्त समाधान म्हणजे चित्तामध्ये समाधान आणण्याकरता आपण नामदेव महाराजांकडे जाऊया. कारण आपल्याला आपल्या बोलीभाषेमधली किंवा आपल्याला भावेल अशा प्रसंगामधली जर उदाहरणं दिली तर ती आपल्याला समजतील. बाप्पाने दिलेली जी उदाहरणं आहेत ती मुद्गल ऋषींना समजली, मुद्गल ऋषींनी समजावून घेतली. परंतु आता खूप काळ लोटला आहे आणि आपली जी बुद्धिमत्ता आहे ते आपल्या बुद्धिमत्तेला ते झेपलं पाहिजे, किंबहुना आपल्या चित्ताला त्याच्यापासून समाधान व्हायला पाहिजे. याच्याकरता आपण नामदेव महाराजांकडे जाऊ. नामदेव महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरीच्या पांडुरंगाच्या बाजूलाच त्यांचा वाडा आहे आणि तिथे राहायचे. आणि नामदेव महाराज शिंपी समाजाचे होते, त्यामुळे शिंपी काम ते करायचे. आता असं झालं आहे की प्रपंचाकडे लक्ष आहे, म्हणजे प्रपंचाची जबाबदारी अंगावर आहे, परंतु तो प्रपंच चालवण्याकरता स्वतः काही कर्म करायचं आहे तर पांडुरंगाच्या सेवेतून तो वेळच मिळत नाही आहे. पूर्णपणे पांडुरंगाला सगळा वेळ व्हायला आहे. आणि मग असं व्हायलेलं असताना घरी खाऊन पिऊन सुखी आहेत, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की चित्तामध्ये समाधान आहे. स्वतः नामदेव महाराज समाधानी आहेत. आणि नामदेव महाराजांच्या बाजूलाच अगदी घराला म्हणजे एकाच भिंतीमध्ये पलीकडे एक भागवत नावाचे सद्गुरूस्थ राहतात. म्हणजे प्रस्तुत ग्रंथामध्ये त्यांचं नाव भागवत असं लिहिलेलं आहे. आता ते भागवत कथाकार होते म्हणून त्यांना भागवत म्हणायचे का त्यांचं आडनावच भागवत होतं, पण सगळे त्यांना भागवत म्हणूनच ओळखायचे. आणि हे भागवत कथा करायचे. हे कीर्तनकार आणि ते कथाकार, आणि दोघांचाही संसार, घरी बायका मुलं या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये दोघंही जण आहेत. आणि दोघांचाही संसार चालला आहे, यथा तथा दोघांचाही संसार आहे, 2 वेळचं खायला आहे आणि बस लज्जा झाकता येईल एवढे कापडं अंगावरती आहेत. आणि दोघांचे संसारामध्ये म्हणजे की दोघांचे बायका सांगतात, अहो बघा आपलं पुढे कसं काय व्हायचं, काहीतरी चरितार्थाकडे लक्ष द्या वगैरे. आणि भागवताची पण बायको आहे ती भागवतांना सांगते की तुम्ही अशा कथा करत बसता, रंगता त्याच्यामध्ये. अहो कधीतरी त्या कृष्णाला सांगा की मोठं काहीतरी दान तू देणारं तरी एखादा यजमान येऊ दे, त्यांनी मला काहीतरी दानामध्ये मोठी गोष्ट होऊ दे. हा बघ माझा संसार कसा आहे. अरे त्या सुदामेला तू अख्खी नगरी सोन्याची करून दिली, आमच्या घरामध्ये एखादी सांडशी तरी सोन्याची कर की जेणेकरून आमचा संसार चांगला होईल. भागवत ते सगळं ऐकतायत आणि कथेला जाऊन बसले की त्याच्यानंतर कथा सांगताना आपला संसार पूर्णपणे विसरत आहेत. का तर ते देवाशी एकरूप होत आहेत, त्या कथेशी एकरूप होत आहेत. आणि आज कथा संपल्यानंतर कोणी एक साधू महाराज आला, त्यांनी फार भागवतांचं कौतुक केलं आणि भागवतांना म्हणाला, भागवत मी तुला आज एक मोठं दान देत आहे, ते तू स्वीकार कर. आता भागवतांना वाटलं काय मोठं दान देणार असेल, 10-20 रुपये. त्यांनी पण आपलं सांगितलं हो द्या म्हणून हात पसरला. बोले हातामध्ये नाही, असं तू फडक्यामध्ये ते घे. मग त्यांच्याकडे असलेल्या फडक्यामध्ये म्हणजे सदरा त्यांनी पुढे केला आणि त्याच्यामध्ये ते घेतलं. त्यांनी त्याच्यावरती एक दगड ठेवला आणि सांगितलं हा परीस आहे, जिथे स्पर्श करशील त्याचं सोनं होईल. भागवतांनी तो लगेच उचलला आणि आपल्या वळकटीला म्हणजे की धोत्राच्या वरच्या वळकटीमध्ये तो बांधला. आणि मग धावत घरी आले आणि बायकोला म्हणले आज आनंदाची बातमी आहे, आज मला दानात काय आलं असेल. ती म्हणली काय आलं दानामध्ये. अहो म्हणले दानामध्ये मला परीस आला आहे. बघू. मग परीस काढला आणि मग लगेच एक त्या घरामध्ये धातूचा काही चिमटा वगैरे होता, त्याला त्याचा स्पर्श केला आणि तो चिमटा सोन्याचा झाला. तो लगेच बाजारामध्ये विकला, त्याचे कपडे लत्ते आले, वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस आले, पंचखाद्य आली, मिठाई आली, ड्रायफ्रूट आली, सगळ्यांनी घर भरलं आणि संसार इतका सुंदर चालायला लागला. कारण आता रोज फक्त एवढंच होतं की लोखंडाची वस्तू आणायची, स्पर्श करायचा आणि सोनं करायचं, जाऊन विकायचं आणि येईल त्या पैशामध्ये मजा करायची. नामदेव महाराजांच्या पत्नीने बघितलं आणि म्हणली की अरे खूप सुंदर चाललं आहे तुझा संसार, मला खूप बरं वाटलं की निदान भागवतांनी तरी ऐकलं, तुमचा संसार बघून मला आनंद होतो आहे. पहिलं शेजाऱ्यांना आनंद व्हायचा बरं का बाजूच्याची प्रगती बघून, म्हणजे आत्तासुद्धा होतोच, कशा प्रकारचं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ते सांगितल्यानंतर भागवतांची बायको म्हणाली, अगं काही दानाचं वगैरे महत्त्व नाही, हे काय फार मोठ्या कथा करतात असं नाही, पण आमच्याकडे परीस आहे आणि ज्याला स्पर्श होईल ते सोन्याचं होईल. मी असं करते, तो परीस आजच्या दिवस तुझ्याकडे देते, तूही काहीतरी सोन्याचं कर, तुझाही संसार चांगला होऊ दे. नामदेवरावांच्या पत्नीने तो परीस आपल्याकडे घेतला, घरी आली आणि मग तिनेसुद्धा आपल्या घरच्या सांडशीला तो लावला. सांडशी धातूची होती, लोखंडाची होती, ती सोन्याची झाली. मग ती जाऊन बाजारामध्ये विकली आणि मग काय कपडे लत्ते आले, सगळं आलं सुंदर. आणि नामदेव महाराज बस कुठनं तरी असंच कीर्तनावरून घरी आले
आणि दाराशी आल्यावर शिऱ्याचा इतका सुंदर वास आला की ते डायरेक्ट असे शिरलेच आतमध्ये. हे शिरा त्याचा वास इतका सुंदर की डायरेक्ट दरवाजातून आतमध्ये शिरले की शिऱ्याचा वास येतोय. आणि आतमध्ये आल्यानंतर मुलांच्या बायकोच्या अंगावरती कपडे बघितले आणि म्हणले नाही नाही पहिले जेवायला बसा. हातपाय धुतले, जेवायला बसले आणि ते पंचपक्वान्नाचं ताट बघितलं त्यावेळेला ते पहिलं म्हणले की इकडे ये, मी काय 2 दिवसात एवढं मोठं कुठे कीर्तन केलेलं नाही की एवढी मोठी बिदागी येईल, तुमच्या अंगावर एवढे चांगले कपडे येतील आणि इतकं सुंदर अन्न खायला मिळेल. पहिले मला सांगा ह्याच्याकरता पैसे आले कुठनं? अहो पहिले तुम्ही जेव्हा नाही पहिले पैसे कुठनं आले ते सांग. मग सगळी हकीकत सांगितली. बोलले पहिला तो परीस दाखवतो. परीस हातामध्ये घेतला, तसेच ताटावरनं उठले आणि धावत चंद्रभागेवरती आले आणि तो जो परीस होता तो पाण्यामध्ये टाकून दिला, चंद्रभागेमध्ये टाकून दिला. आता नामदेव महाराज परीस घेऊन निघाले. ही पत्ता बाजूच्या घरामध्ये ज्यांचा परीस आहे त्यांना लागला. त्यांच्या बायकोनी बघितलं आणि मग हे जाऊन आले. त्यांनी जाऊन ते भागवतांना सांगितलं. मग भागवत टणटण करत आले आणि भागवत आज नामदेव महाराजांचे शिष्य असून सुद्धा नामदेव महाराजांना बोलले, अहो तुम्ही कर्मदरिद्री राहता म्हणून आम्ही राहावं असं कुठे, मला माझा परीस पाहिजे, बाकीचं मला काही माहीत नाही. त्याच्यावरती मग माझा परीस पाहिजे असं ऐकल्याच्या नंतर म्हणले बरं झालं तू आलास, तुझी बायको आली असते तर तिचं ऐकलं नसतं मी, तुला परीस हवं आहे ना, चल माझ्याबरोबर. आणि चंद्रभागेमध्ये घेऊन आले. या नदीमध्ये इथे परीस टाकलाय, चल तुला तिथून परीस काढून देतो. आता एवढ्या मोठ्या नदीत म्हणले कुठे परीस मिळणार आहे का? नामदेव महाराज म्हणले ये तुला परीस देतो. चंद्रभागेमध्ये आतमध्ये गुडघ्यावर पाण्याच्या वरती अजून आतमध्ये गेल्यानंतर म्हणले बघ इथे तो परीस पडला असेल. आणि खाली हात घालून त्याच्यामधनं नर्मदेतले गोटे असे ओंजळीमध्ये काढले आणि ओंजळीमध्ये काढल्याने म्हणले भागवता कुठला पाहिजे तो उचल, सगळे परीसच आहेत म्हणून. भागवत म्हणले काय मस्करी करता का? अरे बोलले तू ट्रायल घे. त्यांनी लगेच एक दगड उचलला, चंद्रभागेच्या बाहेर आला, त्याला एक खीळ पडलेली मिळाली गजलेली, तिला स्पर्श केला, सोन्याचं झाला. परत आतमध्ये आला, अहो खरंच परीस आहे. म्हणलं हा घे, दुसरा परीस घेऊन जा, तिसरा परीस घेऊन जा, चौथा परीस घेऊन जा. 10 वेळा असं केलं. 10 गोटे बाहेर आणले, स्पर्श केल्यानंतर प्रत्येकाचं सोनं झालं, सगळे परीस होते. 11व्या वेळेला आतमध्ये गेले त्यावेळेला नामदेव महाराजांची जी अशी ओंजळ होती ती ओंजळ अशी पूर्ण केली. सगळे दगड चंद्रभागेमध्ये खाली पडले. त्या हातांना स्पर्श केला, दोन्ही हात डोळ्याला लावले आणि म्हणले चुकलं, माझ्याकडे अख्खा परीस आहे, ज्या परीसाने परीस तयार होऊ शकतात आणि मी एवढंसं परीसाचा दगड घेऊन बसलेलो होतो फक्त सोनं करण्याकरता. याच्यापुढे अशी चूक होणार नाही. ह्याला म्हणतात चित्ती असलेलं समाधान. त्यांच्या चित्तामध्ये समाधान प्राप्त झालं आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अगदी असं आहे, तुम्ही इतके कलेने भरलेले आहात, तुमच्याकडे इतकं निपुण आहे, फक्त आपल्याकडे समाधान नाही आहे म्हणून आपण अर्धवट आहे. आपण परीसाची आस धरतो, पण तुम्ही स्वतः परीस आहात. तुम्ही स्पर्श कराल त्याचं सोनं नाही, तुम्ही स्पर्श कराल त्याचा परीस कराल. इतकी सुंदर बुद्धिमत्ता बाप्पा म्हणतो मी तुम्हाला दिलेली आहे. बाप्पा म्हणतो मी परीसा एवढं तुम्हाला सजवलेलं आहे, तुमच्या शरीरामध्ये मी धातू टाकलेले आहेत, तुम्ही स्वतः परीस आहात. जिथे स्पर्श कराल ना त्याचं सोनं नाही तर तुम्ही परीस करू शकता. एवढी बुद्धिमत्ता तुम्हाला दिली आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तुमच्या चित्तामध्ये समाधान नाही आहे आणि तुमच्या चित्तामध्ये समाधान आणायला पाहिजे. मुद्गल ऋषींनी प्रसंग सगळ्या अशा प्रकारच्या बाप्पांनी दिलेली उदाहरणं ऐकली. मुद्गल ऋषींच्या डोळ्यात पाणी आलं आणि मुद्गल ऋषींनी सांगितलं की या चित्तामध्ये समाधान कसं आणायचं ते मला सांग. त्यावेळेला गणपती बाप्पा अगदी प्रेमाने त्यांना सांगायला लागला की चित्त हे आकाशापासून बनलेलं आहे, तर प्रत्येकाच्या उन्नतीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या बाबतीत विचार करत असताना ते विचार आकाशा एवढे ठेवा. कुणी आशीर्वाद मागायला आलं तर भरभरून आशीर्वाद द्या, कुणाचं कौतुक करायचं असेल तर भरभरून कौतुक करा, आकाशा एवढं कौतुक करा, आकाशा एवढ्या शुभेच्छा द्या, आकाशा एवढं त्याला आशीर्वाद द्या. निश्चितपणे तो माणूस भरभरून तुमच्याकडनं जाईल, त्याच्या कार्यामध्ये यश येईल आणि तो तुम्हाला आवर्जून सांगेल की माझं काम जर झालं असेल तर ते तुमच्या सौजन्याने झालं आणि तुमच्या चित्तामध्ये समाधान येईल, तुमचं चित्त पूर्णपणे प्रफुल्लित होईल. अशा प्रकारे चित्त प्रफुल्लित झाल्यानंतर तुझ्यामध्ये आकर्षण येईल आणि मुद्गला प्रत्येकजण तुझ्याकडे आकर्षिला जाईल. बाप्पाचं हे तत्त्व पूर्णपणे ऐकून आपणही आपलं चित्त एवढं आकाशा एवढं मोठं करूया, भरभरून सगळ्यांना शुभेच्छा देऊया, भरभरून सगळ्यांचं कौतुक करूया, भरभरून प्रत्येकाला आशीर्वाद देऊया आणि ह्या सगळ्या विचारांमध्ये आज इथेच थांबूया. ओम साईराम.